तुम्ही सुद्धा तुमच्या केसांसाठी कोरफड वापरताय का? केस वाढण्यापासून ते एकदम हेल्दी स्कॅल्प असो किंवा हेल्दी हेअर असो, ऑल ओव्हर सगळ्या केसांच्या ग्रोथसाठी ना कोरफड खूप महत्त्वाचा घटक आहे. पण अजून याच्यामध्ये ना कोणत्या गोष्टी ॲड केल्याने तो अजून बेनिफिशियल ठरेल आपल्या केसांसाठी, फास्ट हेअर ग्रोथ होईल आणि आपले केस हे खूप सिल्की आणि शायनी होतील. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांना कोरफडीचाच हेअर मास्क लावणार आहोत. पण बघा, कोरफड आपल्या केसांसाठी खूप हेल्दी आहे, पण त्याच्यामध्ये आपण अशा दोन वस्तू आणखीन ॲड करणार आहोत जेणेकरून ती अजून हेल्दी होईल. केस वाढण्यासाठी आणि केसांचे ऑल ओव्हर समस्या ज्या असतील ना त्या कमी होण्यासाठी खूप मदत होते. तर बघा, कोरफड तुम्ही कोणत्या स्वरूपात लावता हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही रेग्युलरली कोरफड लावायलाच पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कारण की बघा, रेग्युलरली ज्यावेळेस आपण गोष्टी करतो ना त्यावेळेस मग त्याच्यामधील काही वेगवेगळे प्रकार आपण नक्कीच ट्राय करत असतो. तर कोरफडीचा वापर करून खूप सारे हेअर मास्क बनतात. तेवढंच नाही तर फक्त कोरफड तुम्ही केसांना त्याचं जेल लावू शकता, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून लावू शकता. ते सुद्धा खूप पुरेसं आहे. पण याच्यामध्ये आणखीन दोन गोष्टी आपण कोणत्या ॲड करतोय, तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सर्वात अगोदर आपण तांदळाचं पीठ जे आहे ना तर त्याचं एक क्रीम बनवते. 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड करून त्याची आपल्याला क्रीम बनवून घ्यायची आहे लो फ्लेमवरती. या ठिकाणी तुम्ही असं जर करायचं नसेल ना तर 2-3 चमचे तांदूळ भिजत ठेवायचे 4-5 तास आणि ते वाटून घ्यायचं आणि त्याचं जे पाणी असेल ना तर ते असं उकळून घ्यायचं. त्याचीसुद्धा क्रीम बनते. दोन्ही प्रकारात तुम्ही हे करू शकता. खूप सुंदर रिझल्ट्स आहेत. पण डायरेक्ट प्रोसेस करण्यासाठी आपण डायरेक्ट पीठ वापरलं ना तरी चालतं. तर बघा, अशी कन्सिस्टन्सीपर्यंत ही क्रीम बनवायची आणि थंड झाल्यानंतर ही थोडीशी आणखी घट्ट होणार आहे. ही थंड होईपर्यंत आपण पुढील प्रोसेस बघूयात. कारण की बघा, मेन घटक जो आहे ना आपला कोरफड, त्याची जी प्रोसेस असणार आहे ना ते बघणार आहोत. तर अर्धी प्रोसेस ही होती ही क्रीम बनवायची, ती झालेली आहे आणि थंड होण्यासाठी ठेवूयात. तर मेन प्रोसेस म्हणजे की मेन घटक असा आहे कोरफड. बघा, फ्रेश ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे. कारण की आपण रेडीमेड पण यूज करूच शकतो एकदम कमी वेळ असेल ना त्यावेळेस. पण जास्त तुम्हाला फायदे पाहिजे असतील, जास्त बेनिफिट्स पाहिजे असतील ना त्यावेळेस तुम्ही प्लांट बेस म्हणजे एकदम प्युअर असं कोरफड घ्या आणि साईडचं त्याचं कट करायचं. त्याच्यानंतर पाण्यामध्ये ठेवा अर्धा तास. पूर्ण येलो लिक्विड जे असतं ना ते पूर्ण निघून जातं. त्याच्यानंतर फ्रेश ॲलोवेरा असं वाटून घ्यायचं आहे त्याचे तुकडे करून. मी थोडंसं गाळण्याचा प्रयत्न केला पण ते काही गाळलं जात नव्हतं. मग मी परत त्याला आणखीन बारीक पेस्ट करून घेतली. नंतर छान वाटून घेतलं. म्हटलं की चला सगळंच एकदम मिक्स करूयात. कारण की गाळून थोडेसे तुकडे निघले असते पण ते असंही केस विंचरल्यानंतर निघतातच. आता बघा, पूर्ण क्रीम जी थंड झालेली होती ना त्याच्यामध्येच ही पेस्ट म्हणजेच हे ॲलोवेरा जेल टाकायचं आहे. पानाच्या सालीसहित वाटल्यामुळे याचा कलर ग्रीन आलेला आहे. तुम्ही डायरेक्ट आतलं ना जास्त मोठं पान असेल ना तर त्यातलं जेल डायरेक्ट काढून सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. आता बघा, याच्यामध्ये खोबरेल तेल तर ॲड करायचंच आहे. ऑलिव्ह ऑइलसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि 2 मी विटॅमिन ई कॅप्सूल ज्या आहेत ना त्या घेतलेल्या आहेत. तुमच्या हेअर लेंथनुसार तुम्ही 1 घ्या किंवा 2 घ्या. तुमचे केस जेवढे असतील ना त्यानुसार तुम्ही हे ठरवायचं आहे. छान असं हे मिक्स करून घ्यायचं. आता बघा, कोरफडमुळे बघा आपलं स्कॅल्प हेल्दी होतं. स्कॅल्पवरती जर डर्ट असेल किंवा एक्सेस ऑइल असेल ना तर ते रिमूव्ह व्हायला सुद्धा मदत होतं. कोंडा कमी होतो, सोबतच केस वाढायला तर मदत होतेच. सोबत हेअर फॉल जो होतो ना तो सुद्धा कमी होतो. फक्त आपल्याला थोडंसं रेग्युलरली कोरफड वापरायचे आहे. त्यानंतर बघा, तेल तर आपण याच्यात टाकलेलंच आहे आणि तांदळाचं जे क्रीम बनवलेले आहे ना त्याच्यामुळे आपले केस एकदम सॉफ्ट आणि स्ट्रेट व्हायला मदत होते. ज्या स्पा क्रीम असतात किंवा एकदम प्रोटीन भेटण्यासाठी आपण जी क्रीम बनवतो की नाही तर त्याच्यामध्ये स्पेशली तांदळाचा वापर केलेला असतो. आणि व्हिटॅमिन ईचं तर तुम्हाला स्किनसाठी आणि पूर्ण आपल्या केसांसाठी महत्त्व माहीत आहे. व्हिटॅमिन ई ना खूप इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहे आपल्या केसांसाठी. कारण की केस वाढण्यासाठी ना, हेअर फॉलिकल्सला स्ट्रॉंग होण्यासाठी आणि पूर्ण स्कॅल्प हेल्दी होण्यासाठी आणि एकदम केससुद्धा हेल्दी होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच बघा, फ्री रॅडिकल्सपासून जे आपले केसांचं नुकसान किंवा हेअर लॉस जो होतो की नाही तर ते टाळण्यासाठी ना याचा वापर केला जातो. खूप सारे उपयोग आहेत त्याच्यामुळे त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. फक्त तेलामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ई टाकून तसंसुद्धा वापर करू शकता. पूर्ण क्रीम मी लावलेली आहे, पूर्ण हेअर मास्क आपल्या केसांना
आणि 1 तास ठेवायचं आहे. थोडंसं त्याला कॅरी बॅग लावलेलं आहे. 1 तासानंतर पूर्ण तुम्ही अगोदर ते पाण्याने वॉश करायचं आणि त्याच्यानंतर शॅम्पू लावून धुवायचं. कंडिशनर लावायची गरज नाही, कारण की यानेच केस एवढे सुंदर होतात ना, तर कंडिशनर लावायची गरजच पडत नाही. तर असं होता कोरफडीमध्ये अशा 2 गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट्स हे खूप भारी भेटतात. तर बघा, तुम्हाला जर एवढी मोठी प्रोसेस करायची नसेल ना, तर फक्त ॲलोवेरा आणि खोबरेल तेल मिक्स करून लावा रेग्युलरली. तर तुम्ही तो हेअर मास्क लावला ना, तरीसुद्धा केस वाढतात आणि एकदम नरिश होतात, एकदम हेल्दी होतात. तर कोणत्याही प्रकाराचे तुम्ही हेअर मास्क वापरू शकता, फक्त रेग्युलरली करायचं आहे. तर बघा, मेहंदीमध्ये, तेलामध्ये, टोनरमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही ॲलोवेरा ॲड करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.